नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण व्यवसायात येणाऱ्या समस्या याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर विजय चाटोरीकर यांच्या मागील 3 पिढ्या ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या क्षेत्रात कार्यरत आहेत. स्वतः सरांनी ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या विषयात PhD देखील केली आहे. सरांना आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयांमध्ये सरांनी PhD केलेली आहे आणि देश विदेशात देखील अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर सरांचा रत्नांचा देखील विशेष अभ्यास आहे. आणि सर, आज आपण व्यवसायामध्ये ज्या अडचणी येतात, ज्या समस्या येतात या विषयावर बोलणार आहोत. कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं तर त्यात अडचणी येतात, समस्या येतात. या सगळ्यामध्ये ज्योतिषशास्त्राचा नेमका आपल्याला किती उपयोग होऊ शकतो? खरं तर हे जे ग्रह असतात ना, ते गोचरीमध्ये त्यांचं जे भ्रमण असतं आणि तेव्हा आपल्याला जेव्हा अशुभ ग्रहांची स्थिती येते किंवा एखादी आपण म्हणतो शनीची 7.5 असेल किंवा गुरु 4, 8, 12 येतो किंवा अशुभ ग्रहाची एखादी युती आपल्या वर्तमान स्थितीमध्ये आपल्या कुंडलीमध्ये चंद्रराशीमध्ये जमत असेल किंवा आपल्या चंद्रराशीमध्ये म्हणजे गोचरीमध्ये जर एखादी अशुभ काही ग्रहांची स्थिती येत असेल किंवा राहूची महादशा, अंतर्दशा किंवा पापग्रहांची महादशा, अंतर्दशा येत असेल, तर अशा वेळेला काय असतं की आपला जो व्यवसाय असतो, आपण बरेचदा पाहतो की आपला व्यवसाय बऱ्याच दिवसापासून खूप चांगला चालू असतो. मग अचानकच काहीतरी असं होतं की थोडी ग्रहांची स्थिती बदलली की आपल्या ग्रहामध्ये मंदावल्या जातो किंवा आपले काही निर्णय चुकतात किंवा आपल्याला जी काही ग्रोथ पाहिजे असते किंवा जे काही सक्सेस मिळवायचं असतं त्या गोष्टी त्या प्रमाणामध्ये ग्रहांच्या याच्यानुसार आपल्याला ती मिळत नाही. तर अशा वेळेला मला असं वाटतं की ज्योतिषशास्त्र एक असं शास्त्र आहे की तुमच्या जीवनातल्या प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठीचं हे शास्त्र आहे. मार्गदर्शक म्हणून आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुम्ही ह्या ज्योतिषशास्त्रावर डिपेंड राहायला पाहिजेत, पण मार्गदर्शक म्हणून नक्कीच ह्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे लाभ मिळतो. आणि मी तर म्हणतो जसं आपल्याला फॅमिली डॉक्टर असतं ना, तसं आपल्याला एक फॅमिली ॲस्ट्रॉलॉजर असणं फार गरजेचं असतं की दरवर्षी ह्या वर्षामध्ये आपले ग्रहमान कसे आहेत, ह्या वर्षामध्ये आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून कोणकोणते निर्णय घेतले पाहिजेत किंवा कोणकोणती रिस्क घेतली पाहिजे किंवा कोणते त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल करायचे असतील, काही व्यवसाय अपडेट करायचा असेल किंवा त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा त्याला कुठं वाढवायचं असेल, तर अशा वेळेला ते निर्णय ते योग्य वेळी आपले होत आहेत का, किंवा जर आपण ते घेतोय त्यावेळेला आपली ग्रहांची स्थिती चांगली नाही किंवा भविष्यात येणारी काही ग्रहांची स्थिती असेल की जी आपल्याला आधीच जाणून घेऊ शकतो आपण पत्रिकेच्या माध्यमातून, की जेणेकरून आपल्याला असं कळू शकतं की ह्या काही दिवसानंतर आपल्याला असे ग्रह म्हणतात, आपण त्यावेळेला काय निर्णय घेतले पाहिजेत किंवा तिथं आपण काळजी काय घेतली पाहिजे. त्यासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर आपण ते निर्णय घेतले तर मला वाटतं व्यवसायामध्ये जे काही अडचणी येतात किंवा त्याची जी तीव्रता असते आपण ती नक्कीच कमी करू शकतो आणि आपला व्यवसाय स्थिर आणि कंटिन्यू चालू ठेवू शकतो. अगदीच. आणि चालू व्यवसाय जो आहे त्यामध्ये जर समजा एखादी अडचण आली तर यासाठी देखील काय नेमके घटक कारणीभूत असू शकतात किंवा एखादी वास्तू कारणीभूत असू शकते का? कसं असतं माहिती का की वास्तूचं आणि ग्रहमानाचं हे दोन्हीचं सारखं असतं. मुळात महत्त्वाचं काय असतं की जेव्हा गोचरीमध्ये एखादा आपला व्यवसाय चांगला आहे, आता बरेच जण माझ्याकडे येतात की मी व्यवसाय मागच्या 3 वर्षापासून चालू केला, पहिले 2 वर्ष खूप चांगला होता सर, आणि नंतर मागच्या 5-6 महिन्यापासून असं काय होतं की मला जे मनासारखं आउटपुट मिळायला पाहिजे किंवा ग्रोथ मिळायला पाहिजे किंवा सक्सेस मिळायला पाहिजे किंवा ज्या प्रमाणात माझा व्यवसाय व्हायला पाहिजे, किंवा बऱ्याच जणांना असं असतं की मग पैसा येत नाही, गिराईक येत नाही, गिराईक वाढत नाही, ग्राहक न वाढल्यामुळं उत्पन्न तेवढं होत नाही, मग कुठं आर्थिक अडचण निर्माण होते. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी ग्रहांची स्थिती, आपल्या वर्तमान स्थितीतल्या ग्रहांची स्थिती आणि आपल्याला आपली कुंडली काय सांगते, आपण जो व्यवसाय निवडला आहे त्याच्यामध्ये आपल्याला खरंच यश मिळणार आहे का, हे जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानं आपल्याला नक्की कळू शकतं. आणि महत्त्वाची गोष्ट काय असते की जेव्हा एखादा व्यवसाय आपण चालू केला आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला चांगलं यश मिळालं आणि नंतर जर कुठंतरी डाऊनफॉल येतोय किंवा आपला ग्राफ व्यवसायाचा थोडा डाऊन होतोय, तर अशा वेळेला तुम्ही नक्कीच ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. जेणेकरून काय होतं की नेमकं कोणत्या ग्रहांच्यामुळं आपला हा त्रास होतोय हे जर आपल्याला कळालं तर परफेक्ट ॲनालिसिस करता आलं पाहिजे आणि त्याच्यावर परफेक्ट सोल्युशन पण मिळालं पाहिजे. परफेक्ट ॲनालिसिस आणि परफेक्ट सोल्युशन हे जर आपल्याला मिळालं तर नक्कीच काय असतं की अशुभ येणं म्हणजे काय असतं की आता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची स्थानं कोणती असतात की आपलं एक लाभस्थान असतं, आपलं कर्मस्थान असतं, आपलं पराक्रम स्थान असतं, आपलं भाग्यस्थान असतं. ह्या स्थानांचा विचार आपण फार महत्त्वाचा केला पाहिजे जन्मलग्न कुंडलीमध्ये. आणि त्या ठिकाणी जर गोचरीमध्ये जर काही अशुभ ग्रहांच्या युत्या होत असतील किंवा अशुभ ग्रहांची दृष्टी त्याच्यावर पडत असेल तर अशा वेळेला अप अँड डाऊन्स येण्याची शक्यता असते.
तर ती येऊ नये म्हणून त्या ग्रहाची काही आपल्या संस्कृतीमध्ये खूप काही गोष्टी आहेत की प्रत्येक ग्रहांचे मंत्र आहेत, काही वैदिक पूजा आहेत, रत्न आहेत, यंत्र आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. आपण त्याच्यावरून त्याची जी तीव्रता आहे आपण ती कमी करू शकतो. हे बघा, भोग तर कोणालाही चुकले नाहीत, तो देवाला चुकले नाहीत, आपण तर साधे माणसं आहोत, पण ती भोगाची तीव्रता जी आहे ती आपण नक्कीच कमी करू शकतो. त्याचा जो त्रास होणार आहे, म्हणजे आपलं लाख रुपयाचं नुकसान होत असेल तर इथं हजारावरती नुकसान आपण करू शकतो की जेणेकरून आपल्याला तेवढा फटका बसणार नाही आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठेही आर्थिकरित्या आपण कमजोर होणार नाही किंवा व्यवसाय आपला ठप्प होणार नाही. अगदीच जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येकाला व्यवसायामध्ये यश हवं आहे, प्रगती हवी आहे, तर यासाठी कुंडलीनुसार देखील मग आपल्याला काही उपाय करता येऊ शकतात का? नक्कीच ना. काय असतं की जसं आता तू पहिला प्रश्न विचारस त्याचं थोडं अर्ध उत्तर द्यायचं राहिलं माझं की ती वास्तूचं पण तू बोलली होतीस त्याच्यामध्ये की वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा काय की जेव्हा एखादा व्यवसाय चालू करतो आपण आणि जेव्हा मग काही दिवसांना थोडा चालू लागला की आपण त्याला थोडं वाढवण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी रचनेमध्ये बदल करतो आणि मग कुठेतरी क्रिएट होतं, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला निगेटिव्ह रिझल्ट त्याचे मिळू शकतात. आणि दुसरी गोष्ट आता उपायाचं जे म्हणलीस तू की वास्तूमध्ये महत्त्वाचं काय की आपण व्यवसाय करतो हे आपल्या ग्रोथ होण्यासाठी आणि सक्सेस मिळण्यासाठी. दोन गोष्टी फार वेगळ्या आहेत. एक ग्रोथ गोष्ट वेगळी आणि सक्सेस गोष्ट वेगळी. ग्रोथ म्हणजे तुमचं जे काही टर्नओव्हर आहे ते किती वाढणार आहे हे ग्रोथ झाली, पण सक्सेस म्हणजे त्यातून आउटपुट तुम्हाला किती मिळालं हे फार महत्त्वाचं असतं. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य पॅरलली होणं फार गरजेचं असतं. त्यासाठी आपली जी ग्रहांची स्थिती आहे, आपल्या कुंडलीतल्या ग्रहांची जी स्थिती आहे त्यानुसार आपण त्याच्यावर ते टिकून राहण्यासाठी, नेहमी कायमस्वरूपी ते टिकण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये कोणताही आपला जो ग्राफ आहे सक्सेसचा किंवा ग्रोथचा तो भलेही थोडा मंदावला तरी चालतो, पण तो डाऊन नाही झाला पाहिजे किंवा त्याची एक स्थिर जी काही स्पीड आहे ती कायमस्वरूपी राहिली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण नक्कीच त्याच्यावर उपाय करू शकतो की जेणेकरून एखादा जेव्हा क्लायंट माझ्याकडे येतो आणि तो जेव्हा मला विचारतो की सर मी असा व्यवसाय करतो आहे, मी मागचे 5-7 वर्ष झाले करतो आहे, मला पहिले 3-4 वर्ष खूप चांगलं यश मिळालं आणि आता खूप माझा डाऊनफॉल चालू आहे, मागच्या 2 वर्षामध्ये मला त्या प्रमाणात यश मिळत नाही. अशा वेळेला मी त्यांची जन्मपत्रिका पाहून आणि वर्तमान स्थितीतली त्यांची ग्रहांची स्थिती काय हे पाहून त्यांना रत्न, यंत्र किंवा त्यांची वैदिक पूजा असेल किंवा वास्तूमध्ये काही बदल असेल तर ते करायला सांगतो आणि बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट मिळतात. अगदीच. तर याच व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला एक फोन आलेला आहे लातूरहून श्याम बनसोडे यांचा. श्याम, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी श्याम बोलतोय लातूरवरून. माझा प्रश्न असा होता सर की माझं लातूरला रेस्टॉरंट आहे, मी एक 8 महिन्याआधी ओपन केलं होतं. मी त्यासाठी बरीच इन्व्हेस्टमेंट केली, पण तसं माझ्या अपेक्षित मला अजून तसं काय सफलता भेटली नाहीये, सक्सेस भेटलेलं नाहीये. तुमची जन्मतारीख आणि जन्मवेळ सांगाल का? हो, माझी जन्मतारीख आहे 16 ऑगस्ट 1992. वेळ सकाळी 7:30. तर श्यामजी, तुमची रास मिथुन रास आहे आणि तुमच्यामध्ये कल्पकता आहे, खूप मेहनत करण्याची स्वप्न फार मोठे आहेत, महत्त्वाकांक्षा खूप आहे. पण काय असतं की तुमच्यामध्ये ओव्हर थिंकिंग पण भरपूर आहे. त्याच्यामुळं काय की अस्थिर मनस्थिती असल्यामुळं की तुम्ही कॉन्सन्ट्रेशन जे व्हायला पाहिजे किंवा जी कन्सिस्टन्सी व्यवसायामध्ये असायला पाहिजे ती होत नाही. आता तुम्ही फूडशी संबंधित व्यवसाय करता, तुमचं एक रेस्टॉरंट आहे असं तुम्ही सांगितलं, तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश आहे, पण थोडा संयम ठेवावा लागेल. कारण काय की तुमचा चंद्र जो आहे तुमचा चंद्र जो आहे तो शनीच्या सोबत असल्यामुळे थोडं एक मन अस्थिर असतं, सतत ओव्हर थिंकिंग असते आणि थोडे मनाचे विरोध झाले की तुम्ही लगेच फ्रस्ट्रेट होता किंवा मनाला लावून घेता त्या गोष्टी. पण बिझनेसमध्ये संयम फार महत्त्वाचा असतो आणि संयम वाढण्यासाठी तुमचा संयम वाढण्यासाठी तुम्ही एक नीलम आणि पाचू हे रत्न धारण करा. मला असं वाटतं की तुम्ही जो व्यवसाय निवडला आहे तो योग्य आहे, फक्त वेट अँड वॉच करा. ह्या 22 एप्रिलच्या नंतर तुम्हाला चांगले ग्रहमान आहेत आणि त्यासोबतच तुम्ही हे रत्न 2 धारण केले आणि त्यासोबत हनुमानाची उपासना केली तर मला असं वाटतं की आणि विशेष करून तुमचं जे व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पाठ करा, स्वतः करा किंवा आजकाल यूट्यूबवर सुद्धा ते आपल्याला विष्णू सहस्रनाम तिथं ऐकायला मिळतं, ते सुद्धा तिथं लावलं तरी चालतं. हे मात्र संधी पिरियडमध्ये लावायचं, म्हणजे सायंकाळी किंवा सकाळी सूर्योदयाच्या वेळेस. सहसा सूर्योदयाच्या वेळेस आपण व्यवसाय चालू नसतो, तर सायंकाळच्या वेळेस जेव्हा दिवे लागेन होते तर त्यावेळेला जर तुम्ही विष्णू सहस्रनाम आपल्या ज्या ठिकाणी व्यवसाय आहे त्या ठिकाणी लावला आणि ते ऐकलं तिथं तर नक्कीच तुमच्या लक्ष्मीमध्ये वृद्धी होते, गिराईकसुद्धा वाढेल आणि तुमचा व्यवसाय पण चांगल्या प्रकारे चालू शकतो. अगदी सर, आणखीन एक फोन आपण घेऊया. नाशिकहून आपल्याला फोन आलाय विशाल पाटील यांचा. विशाल, आपला प्रश्न विचारा. माझं बँकिंग क्षेत्रामध्ये व्यवसाय आहे, मला पाहिजे तशी ग्रोथ नाही मिळत, मार्गदर्शन. आवाज हॅलो, आपला प्रश्न विशाल पुन्हा एकदा विचारा.
हॅलो, आता येतोय आवाज? हा विशाल, आपला प्रश्न विचारा. हा, माझा बँकिंग क्षेत्रातला प्रश्न आहे. माझा व्यवसाय बँकिंग क्षेत्रामध्ये, मला पाहिजे तसं यश नाही मिळत आहे. तुमची जन्मतारीख आणि वेळ सांगा. 1990. तारीख 26/10/1990, दुपारी 3:10. नाशिक. नाशिक ना. विशालजी, तुम्ही मला वाटतं तुम्ही फायनान्सचा व्यवसाय करताय, कारण तुमचा मंगळ खूप चांगला बसलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. फक्त काय होतं माहिती का, की तुम्हाला जास्त घाई आहे प्रत्येक निर्णय घेण्यामध्ये, की तुमची रास पण मेष रास आहे आणि मेष रास म्हणलं की आपण पाहतो धडक बेधडक असा स्वभाव असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये घाई असते. त्यामुळं कोणतीही काम करताना किंवा व्यवसायामध्ये महत्त्वाची गोष्ट असते की तुम्हाला थोडं संयम ठेवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर बेफिकीरपणे असे निर्णय घेत गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची किंवा फटका बसण्याची शक्यता असते. आणि तुमचा मित्रपरिवार जो आहे, कारण तुमच्या पराक्रम स्थानामध्ये राहू आहे, त्याच्यामुळे मित्रांपासून पण धोका संभवतो. तर तुम्ही थोडं व्यवसायावर कॉन्सन्ट्रेट करा. आणि बिझनेस तुम्हाला जर वाढवायचा असेल तर तुम्ही एक पुष्कराज आणि पवळा म्हणजे मुंगा ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही रत्न धारण करा. त्यासोबतच फायनान्सशी संबंधित असल्यामुळं की एक श्रीसूक्त जे आहे ते श्रीसूक्ताचा पाठ तुम्ही रोज करत जा, की जेणेकरून तुमचे आर्थिक निर्णय जे आहेत ते चुकणार नाहीत. आणि त्यातून तुम्ही जे पैसे गुंतवाल किंवा तुम्ही कोणाला व्याजानं दिले असतील किंवा कोणाला लोन दिलं असेल, कर्ज दिलं असेल, तर ते नक्कीच तुमचे ते वसूल होईल आणि त्यातून तुमचं उत्पन्न पण चांगल्या प्रकारे होऊ शकतं. अगदीच. तर सरांनी आता विशाल यांना सांगितल्याप्रमाणे तुम्हाला देखील व्यवसायामध्ये कोणतीही समस्या येत असेल तर त्याचं समाधान तुम्ही सरांकडून घेऊ शकता. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर आत्ता फोन करून या कार्यक्रमामध्ये तुम्ही सरांना प्रश्न विचारू शकता. तर आणखीन एक फोन आपण घेऊयात. अकोल्याहून आपल्याला गोरख जाधव यांचा फोन आलाय. आपला प्रश्न विचारा. हॅलो, आपला आवाज येतोय, आपला प्रश्न विचारा. माझा गाडीच्या संदर्भातला व्यवसाय टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा, तर मला त्यामध्ये जरा ग्रोथ करायची, त्याबद्दल काय मार्गदर्शन? चालेल. तुमची डेट ऑफ बर्थ आणि टाईम आणि प्लेस सांगा. 1/1/96, दुपारी 5 वाजून अकोलाचा जन्म. दुपारी 5 वाजता अकोला जन्माचं. चालेल. गौरवजी, तुमचा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे आणि तुम्हाला चांगलं यश आहे त्याच्यामध्ये. तुमची सिंहरास आहे आणि तुमचा लाभस्थानामध्ये शनी आहे आणि शनी हा वाहनाशी संबंधित आणि तुमचा नेपच्यून जो आहे तो तुमच्या पंचमाशी संबंधित आहे. त्यामुळं वाहनाशी संबंधित किंवा प्रवासाशी संबंधित किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्सशी संबंधित तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. फक्त काय की तुमचा बुध जो आहे तो राहूसोबत असल्यामुळं थोडं तुमचा कॉन्फिडन्स लूज पडतो आहे किंवा बोलताना तुम्हाला जे काही कस्टमरशी बोलताना जे काही स्पष्ट बोलायला पाहिजे असतं त्या प्रमाणात तुम्ही ते बोलू शकत नाहीत किंवा कुठेतरी एक अनामिक भीती म्हणा किंवा न्यूनगंड एक मनामध्ये निर्माण असतो की आपण चुकतो की काय, अशी एक मानसिकता असते. तर तो एक मानसिकतेचा तुमचा जो भाग आहे, तो अभाव जो आहे तुमच्या मानसिकतेचा, तो तुम्हाला कमी करावा लागेल. त्याच्यामुळं तुम्हाला ते कॉन्फिडन्स लेवल वाढण्यासाठी, तुमचं प्रेझेंटेशन परफेक्ट होण्यासाठी आणि वाक्चातुर्य तुम्हाला जमण्यासाठी तुम्ही बुधाचं रत्न पाचू हे रत्न तुम्ही धारण करा. त्यासोबतच एक शनीचं रत्न नीलम हे पण धारण करा, जेणेकरून तुमच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की हे करत असताना हनुमानाची पण उपासना ठेवा, कारण वाहनाचा जो कारक देवता आहे ती हनुमान आहे. हनुमानाची उपासना जेवढी तुम्ही जास्त करताल तेवढं तुम्हाला टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. आणि हनुमान चालीसा वगैरे तुम्ही तुमच्या वाहनामध्ये प्रवास करत असताना ती लावली तर त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळू शकतो. आणि वाहनाचा दुर्घटना किंवा त्याच्यातले जे काही काम निघतात किंवा त्याची जे काही नुकसान होतं ते कमी होऊन तुमच्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे वृद्धी होऊ शकते. अगदीच. तर मला हे देखील विचारायचं आहे सर की कुंडलीनुसार देखील आपल्याला व्यवसाय करता येऊ शकतो का? नक्कीच. काय असतं की व्यवसाय निवडत असताना तर बरेचदा असं असतं की आपण अमुक ह्याचा व्यवसाय चालला पण आपण त्याच्यानुसार आपला व्यवसाय चालू करतो की त्यानं खूप कमवलं, आपण त्याच्यात काहीतरी कमवू. पण होतं काय की बऱ्याचदा सगळेच व्यवसाय सगळ्यांसाठी सूट होत नसतात. तर प्रत्येकाच्या राशीनुसार त्यांच्या कुंडलीच्या ग्रहांच्या स्थितीनुसार आपण ते पाहिलं पाहिजे की आपल्याला नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये यश आहे. की जसं आपण आता पाहिलं की एक जणाला टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये यश आहे, कोणाला फूड लाईनमध्ये यश असतं, कोणाला जमिनीशी संबंधित व्यवसायामध्ये यश असतं, कोणाला व्यवसायामध्ये यशच नसतं, त्यांना नोकरीमध्येच यश असतं.
तर ह्या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपण पत्रिकेचा अभ्यास करून व्यवसाय निवडला पाहिजे. बरेचदा काय होतं की आपण ठरवतो की अमुक व्यवसाय करायचा, आपल्याला एक गोष्ट आवडली म्हणून आपण करत असतो, पण त्याच्यामध्ये त्याच्यात तुमचं करिअर घडेलच किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल असं काही नसतं. त्यासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर आपण व्यवसायाची निवड केली तर आपले निर्णय चुकणार नाहीत आणि निर्णय न चुकल्यामुळं आपल्याला आर्थिक नुकसान होणार नाही. काय असतं की आपण व्यवसाय जेव्हा निवडतो तेव्हा आपल्याला नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये यश आहे हे आपल्या ग्रहांच्या, जसं आता राहू आणि केतू हे केंद्रामध्ये असेल तर तुम्हाला फूडमध्ये चांगलं यश मिळू शकतं. समजा मंगळ आहे, मंगळ जर असेल तर तुम्हाला जमिनीशी संबंधित व्यवसायामध्ये चांगले यश मिळू शकतं. समजा शुक्र तुमच्या कर्मस्थानात किंवा लाभस्थानामध्ये असेल किंवा पंचमाशी संबंधित त्याचा असेल तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगलं यश मिळू शकतं किंवा मग तुम्हाला स्त्रियांशी संबंधित कॉस्मेटिक व्यवसायामध्ये चांगलं यश मिळू शकतं, सौंदर्याशी संबंधित व्यवसायामध्ये चांगलं यश मिळू शकतं, कलाक्षेत्रामध्ये चांगलं यश मिळू शकतं. जर तुमचा बुध तुमच्या कर्मस्थानात किंवा लाभस्थानामध्ये किंवा भाग्यस्थानाशी किंवा पंचमस्थानाशी संबंधित असेल तर तुम्हाला लिखाण कामामध्ये किंवा पत्रकारितेमध्ये चांगलं यश मिळू शकतं. तर हे ग्रहांच्या स्थितीहून आपण सांगू शकतो की तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये प्रयत्न केले पाहिजेत, कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कोणत्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर घडू शकतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फ्युचर असणार आहे. काय की बरेचदा असं असतं की काही व्यवसाय असतात की लोक करतात, तात्पुरते करतात आणि मग त्याच्यानंतर मग ते व्यवसाय बंद पडतो, मग दुसरा व्यवसाय करावा लागतं. तर हे होण्यापेक्षा याच्यानं काय होतं की अस्थिरता आपल्या जीवनामध्ये येते आणि अस्थिरता जीवनामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून आली ना तर आपल्यासोबत आपल्या घरातल्या पूर्ण मेंबरला सोबत त्याचा मानसिक त्रास होतो आणि आर्थिक फटका पण बसत असतो. तर आपलं कौटुंबिक जीवन आणि स्थिर राहण्यासाठी आणि आर्थिक स्थिती स्थिर राहण्यासाठी जर आपण आधीच व्यवसाय चालू करण्याच्या आधीच की आपल्याला नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळणार आहे, तिथं फ्युचर असणार आहे आणि तिथं आपण तो लॉंग लाईफ किंवा लास्ट पण आपण तो बिझनेस करू शकणार आहे. तर अशा दृष्टिकोनातून आपण जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर तो जर निवडला तर मला वाटते आपल्या जीवनात येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत आपण ते बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो. अगदीच. आणि सर आपण अनेकदा बघतो की सतत व्यवसाय देखील बदलले जातात. हा व्यवसाय नाही तर एखादा दुसरा व्यवसाय आपण करूयात तरी देखील यश मिळत नाही. तर अशा बाबतीत आपण काही ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊ शकतो आणि उपाय करू शकतो. काय असतं की आता जसं आता मी प्रश्नाचं उत्तर देताना तुला सांगितलं की बरेच जण व्यवसाय निवडतात, करतात, पुन्हा त्याच्यामध्ये अपयश येतं. मुळात काय असतं की हे जेव्हा व्यवसाय निवडायचा असतं की दुसऱ्याला यश आलं त्याच्यामध्ये म्हणून आपण एखादा व्यवसाय निवडायचा आणि ते करायचा प्रयत्न करायचा आणि मग तिथं आपल्याला अपयश मिळतं. मग बरेचदा असे माझ्याकडे येतात की एक माझ्याकडे क्लायंट आहे, त्यांना जवळपास मेडिकल टाकून पाहिलं, रेस्टॉरंट टाकून पाहिलं, कॅफे टाकून पाहिला, बरेच व्यवसाय करून पाहिले, तरी पण त्याला यश मिळत नाही. जेव्हा तो माझ्याकडे आला त्यांना म्हणलं की मी आत्तापर्यंत 1760 व्यवसाय, म्हणजे बोलली भाषा आहे ती की 1760 व्यवसाय केले पण मला आजपर्यंत यश मिळालं नाही. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही एकतर तुम्हाला फूडमध्ये यश नाही आहे, दुसरी गोष्ट तुम्हाला हॉटेल लाईनमध्ये यश नसल्यामुळं त्याच्यामुळे रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला अपयश आलेलं आहे आणि तुम्ही मेडिकलशी संबंधित व्यवसाय केला कारण त्यांच्या भावाचं मेडिकल होतं म्हणून त्यांनी त्यासोबत त्याच्यामध्ये पण तुम्हाला ते पण फूडमध्येच येतं, ड्रग्स फूडमध्ये येतं, त्याच्यामध्ये यश नाही. तर तुम्ही असा व्यवसाय करा की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये लाँग टर्ममध्ये तुमचं फ्युचर घडेल. तर त्यांना मी जमिनीशी संबंधित व्यवसाय करायला सांगितला आणि त्याच्यानंतर 1-1.5-2 वर्षांतर ते त्याच्यामध्ये सेटल झाले. काय असतं की मुळात आपण व्यवसाय जे करतोय आणि महत्त्वाचं काय असतं की व्यवसाय सुरू करत असताना आपण लांबचा विचार केला पाहिजे आणि संयम ठेवला पाहिजे त्याच्यामध्ये. की बरेचदा काय होतं की आपण व्यवसाय चालू करतो आणि लगेच अपेक्षा करतो की याच्यातून मला आउटपुट मिळालं पाहिजे, कारण आजकाल आहे शॉर्टकटचा जमाना आहे आणि फास्ट फूडचा जमाना आहे. सगळ्यांना ते वाटतं की आपण लवकरात लवकर काही गोष्टी अचीव केल्या पाहिजेत. पण व्यवसाय हा कसा असतो की व्यवसाय हा स्थिर आधी सुरू होणं, त्याच्यानंतर तो स्थिर होणं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपलं इन्कम चालू होत असतं. तर या दृष्टिकोनातून आपण कोणत्या वेळेमध्ये, कोणत्या काळामध्ये आणि कोणत्या क्षेत्रामध्ये आपण व्यवसाय केला पाहिजे हे जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर आपण मार्गदर्शन घेऊन जर तो व्यवसाय चालू केला तर आपल्याला अनेक व्यवसाय करण्याची गरज पडत नाही. किंवा असं पण असतं अमृता बरेचदा की एखाद्या व्यक्तीला अनेक व्यवसायामध्ये यश असतं, म्हणजे तो नोकरी पण करतो, साईड बाय साईड एखाद्या रेस्टॉरंटमध्ये पार्टनरशिप पण करतो किंवा एखाद्या दुसऱ्या कंपनीमध्ये पार्टनरशिप करतो. तर अशा अनेक तिसरं पण आपल्याला पत्रिकेवरून समजू शकतो आणि त्या क्षेत्रात आपण करायचं की नाही, इन्व्हेस्ट करायचं की नाही हे सुद्धा आपण पत्रिकेवरून त्यांना मार्गदर्शन करू शकतो. अगदीच. आणि ज्या प्रेक्षकांना तुम्हाला भेटायचं आणि प्रत्यक्षात तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं आहे त्यांना देखील तुम्ही काय सांगाल? की माझे ऑफिसेस आहेत, पुण्यामध्ये आहे, मी दर शनिवारी पुण्याला असतो, दर रविवारी ठाण्यामध्ये असतो, दर सोमवारी नाशिकला असतो,
दर बुधवारी औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर येथे असतो आणि दर गुरुवारी आता लगेच काही 8-10 दिवसामध्ये आपण नागपूरमध्ये पण चालू करतो. तर या ठिकाणी मला प्रत्यक्ष भेटू शकतात. या ठिकाणी जे स्क्रीनवर नंबर आहेत ते प्रत्येक शहराचे नंबर दिले, त्याच्यावर कॉल करून तुम्ही तिथले अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि मला भेटू शकता. परफेक्ट ॲनालिसिस आणि परफेक्ट सोल्युशन महत्त्वाचं आहे की तुमच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या जाणून घेऊन तुमची पत्रिका पाहून किंवा तुमच्याकडे पत्रिका नसेल तर तुमच्या हस्तरेषा पाहून तुम्हाला आपण मार्गदर्शन करतो. आपण रेमेडीज जे देतो ते आपल्याकडूनच घेतले पाहिजे असं कोणतंही बंधन नसतं. आणि त्यातल्या त्यात आपली जी फीस आहे, आपण 2,000 रुपये फीस प्रत्यक्ष जे मला येऊन भेटतात त्यांच्याकडून 2,000 रुपये फीस असते. ती वन टाईम असते, लाईफ टाईम. पुन्हा तुम्हाला किती प्रश्न असेल कधीही असेल तर तुम्ही भेटू शकता. किंवा फोन कन्सल्टिंग करायची असेल तर 1,000 रुपये फीस असते की जे प्रत्यक्ष येऊ शकत नाही. कारण आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर बऱ्याच ठिकाणाहून मला बाहेर देशातून पण कॉल येतात. तर अशा व्यक्तींना आपण फोनद्वारे किंवा व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा मार्गदर्शन करतो. तर त्यांच्यासाठी 1,000 रुपये फीस असते. तर तुम्हाला जे काही रेमेडीज आपण देतो ते रत्नाच्या स्वरूपात, यंत्राच्या स्वरूपात किंवा वैदिक पूजेच्या संदर्भात आपण रेमेडीज देत असतो. ते आपल्याकडूनच केलं पाहिजे असं काही बंधन नसतं. पण महत्त्वाचं एक आहे की तुम्ही शास्त्राचा आधार घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण याच्यावर डिपेंड न राहता फक्त मार्गदर्शक म्हणून जर ज्योतिषशास्त्राचा आणि वास्तुशास्त्राचा तुम्ही वापर केला तर जीवनातल्या बऱ्याच समस्या आपल्या कमी होऊ शकतात. अगदीच. त्यामुळे व्यवसायात अडचणी असेल किंवा ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र या संदर्भात तुम्हाला कोणते प्रश्न असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही थेट सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. सर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही इथे आलात आणि व्यवसायामध्ये ज्या समस्या आहेत याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.